नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती कष्टाची या चॅनलवर आपलं सरचे स्वागत आहे. आणि आपण बघू शकता कालचा व्हिडिओ आपण जो बनवलेला होता की छाटणीचं नियोजन कसं केलं पाहिजे, छाटणीचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे, यावर आपण काल बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि आजची जी माहिती दिलेली आहे, आपण मागच्या व्हिडिओत तुम्हाला बोललेलो होतो की पानगळची कोणती फवारणी केली हे आपण तुम्हाला नक्कीच जो व्हिडिओला जो थंबनेल लागणार आहे त्यावर आपण पानगळच्या फवारणीचा फोटो पण टाकणार आहोत. आणि आपण बघू शकता 10-20% नॅचरली डाळिंबाच्या झाडाची 10 ते 20% ही पानगळ नॅचरली झाली पाहिजे. आणि ती नॅचरली पानगळ झाल्यानंतर आपण जर पानगळची फवारणी जर झाडावर केली तर आपण 100 आणि 101% झाडाची पूर्णपणे पानगळ होते. आणि पानगळ सुरुवातीलाच पानगळ जर व्यवस्थित झाली तर झाड पुढच्या स्टेजला कंप्लीट जातं. आणि त्याच्यामुळे जर त्याला पान राहून गेलं तर ते काही कामाचं नसून आपल्याला ते बरोबरही वाटत नाही. त्याच्यामुळे जर पानगळ व्यवस्थित जर झाली झाडाची तर आपण बघू शकता आजपर्यंत त्याचं पाणी तोडून कमीत कमी 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे. अजून त्याचं पान निळं आहे, याचा अर्थ झाडात अजून खालून शक्ती भरपूर आहे. आणि आपण बघू शकता खालून एवढ्या दिवसापासून पाणी तोडून देखील त्याचा आजची पत्ती जी निळी ही बघा, पत्ती बघू शकता आपण, ही पूर्ण पत्ती निळी आहे त्याची, त्याच्यामुळे पिवळे पडलेले नाही. त्याच्यानंतर आपलं झाडाचं पाणी तोडून त्याच्यामुळे जास्त स्टोरेज असल्यामुळे झाडाची जास्त पत्ती आपल्या गळालेली नाही आहे. कमीत कमी त्याची 10 ते 15% पत्ती गळालेली. आणि त्याच्यानंतर आपण जी पानगळची फवारणी केली ती पानगळची फवारणी आपण तुम्हाला थंबनेलवर देणारच आहोत, मी आत्ता बोललोच. आणि आपण बघू शकता आजचा 3रा दिवस झाडाची पानगळ, तर झाड पुढच्या स्टेजला कंप्लीट जातं. आणि त्याच्यामुळे जर त्याला पान राहून गेलं तर ते काही कामाचं नसून आपल्याला ते बरोबरही वाटत नाही. त्याच्यामुळे जर पानगळ व्यवस्थित जर झाली झाडाची तर आपण बघू शकता आजपर्यंत त्याचं पाणी तोडून कमीत कमी 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे. अजून त्याचं पान निळं आहे, याचा अर्थ झाडात अजून खालून शक्ती भरपूर आहे. आणि आपण बघू शकता खालून एवढ्या दिवसापासून पाणी तोडून देखील त्याचा आजची पत्ती जी निळी ही बघा, पत्ती बघू शकता आपण, ही पूर्ण पत्ती निळी आहे त्याची, त्याच्यामुळे पिवळे पडलेले नाही. त्याच्यानंतर आपलं झाडाचं पाणी तोडून त्याच्यामुळे जास्त स्टोरेज असल्यामुळे झाडाची जास्त पत्ती आपल्या गळालेली नाही आहे. कमीत कमी त्याची 10 ते 15% पत्ती गळालेली. आणि त्याच्यानंतर आपण जी पानगळची फवारणी केली ती पानगळची फवारणी आपण तुम्हाला थंबनेलवर देणारच आहोत, मी आत्ता बोललोच. आणि आपण बघू शकता आजचा 3रा दिवस झाडाची पानगळ. आणि आत्ताच मी जे बोललो की मी आत्ता जो शॉट अपलोड केला गाणं टाकून, की त्या गाण्यात बघितलेलं आहे तुम्ही की झाडं पूर्णपणे काणी झालेले, झाडं पूर्णपणे हवेमुळे वाकलेले. स्ट्रक्चर एक फोड डाळिंब याच्यात आपण काम करतोय आणि त्याच्यात हे पूर्णपणे झाडाने वाकून गेलेले. वाकल्यामुळे ते काय झाले, झाड वाकले आणि झाडाची पूर्णपणे एका साईडला पूर्णपणे त्याचं वजन गेलेलं आहे. त्याच्यामुळे झाड खाली जमिनीला लागू नये त्याच्यासाठी आपण कालपासून आपण त्याची बांधणी पण सुरू केली. तर आपण बघू शकता त्याची पत्ती पण पडती आता 10 ते 20% त्याची पानगळ परवा फवारणी केल्या गेल्यानंतर झाडाची पूर्णपणे बघा पत्ती पूर्णपणे गळते. आता 10 ते 20% त्याची पत्ती गळते आणि त्याचा रिझल्ट येण्यास 7 ते 8 दिवस लागतात. आणि आपण बघू शकता हे बघा, पूर्ण झाड जर हलवल्यानंतर त्याची पूर्णपणे पत्ती गळते. पत्ती गळून 7 ते 8 दिवसात त्याचा पूर्णपणे आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. आणि 7 ते 8 दिवसात रिझल्ट भेटल्यानंतर आपण त्याच्यानंतर पुढची कोणती फवारणी घेऊ हे आपण तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेत भेटू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसाला मोठं करा शेती कष्टाची.